नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध सावंत आणि रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला तर आज आपण नारळाच्या दुधातील खरवस म्हणजे नारळाच्या दुधाचा खरवस हे कसं बनवायचं हे आपण आज रेसिपी बघणार आहोत। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। या वाटीने आपण हे सर्व साहित्य मोजून घेतलेले आहे। नारळाच्या दुधाचा खरवस हा शरीरासाठी खूप असा पौष्टिक आणि थंडावा देणारा असा गोड पदार्थ आहे। त्यासाठी आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे 2 वाटी, त्याची आपण पाट काढून घेतलेली आहे। ते आता आपण मिक्सरला वाटून घेऊया। हे आपण असं मिक्सरला थोडं फिरवून घ्यायचं आणि त्यामध्ये कोमट पाणी घालायचं आपण 4 वाटी। आणि एकदम 4 वाटी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी आपण हे वापरणार आहोत। हे बघा आपण आता ओलं खोबरं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। याचं आपण दूध काढूया। हे दूध काढण्यासाठी आम्ही गाळणी घेतलेली आहे। हे असं प्रेस करून संपूर्ण त्यातील दूध आपण काढून घेऊया। आता हे आपलं दूध काढून झालेलं आहे। त्यामध्ये थोडा ओल्या खोबऱ्याचा फ्लेवर येण्यासाठी थोडा आपण नारळाचा किस त्यामध्ये घालूया आणि असं हलवून घेऊया। त्यामध्ये आपल्याला जसं गोड पाहिजे त्यानुसार साखर आणि कॉर्नफ्लॉवर घालूया। त्यामध्ये थोड़ा वॅनिला इसेन्स, वेलची पावडर हे घालून सर्व असं मिक्स करून घ्यायचं। साखर विरघळली पाहिजे। आता हे बघा आपली पूर्ण साखर विरघळली आहे। आता हे एक भांडं घेऊन त्याला आपण असं तूप लावून घेऊया, कारण त्यामध्ये आपण हा खरवस सेट करायला ठेवणार आहोत। आता नारळाचं दूध आपण गॅसवरती ठेवलेलं आहे। गॅस स्लो चालू करायचा, मंद आचेवर ह्याला असं शिजवून घ्यायचं। 10 मिनिटं लागतात शिजायला। हे बघा आता आपलं शिजत आलेलं आहे। या टाईपमध्ये झालं पाहिजे का आपण गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये अर्धी वाटी कोमट पाणी घालायचं आणि या पद्धतीने असं त्याचं बॅटर हे करून घ्यायचं। बॅटर झालं का आपण जे भांडे घेतलं होतं तूप लावून त्याच्यामध्ये घालूया। त्याला असं चांगलं हलवून सेट करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये आपण ठेवून घेऊया। त्याला आता 1 तास लागतो थंड होण्यासाठी। आता यात आपलं खरवस थंड झालेलं आहे। याच्या असे चाकून थोड्या कळ्या अशा आपण सोडून घ्यायच्या आणि त्याला ताटामध्ये किंवा सर्विंग प्लेटमध्ये असं पलटी करून घ्यायचं। बघा कसं आपलं मऊ एकदम स्पंजी असं खरवस तयार झालेलं आहे। त्याला आता वरून गार्निशिंग करूया। कोकोनट पावडर आणि ड्रायफ्रूट, बदाम, पिस्ता या टाईपमध्ये असं त्याला गार्निशिंग करून घ्यायचं। आता आपण याला कट करून घेऊया। हे बघा आपण एक पीस त्यातला काढलेला आहे, तो हाताने पण दाखवतो। बघा कसं पनीर सारखं एकदम मऊ सॉफ्ट असं झालेलं आहे। आपण त्याला वाढून घेऊया आणि रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा, कारण जेवल्यानंतर आपल्याला काहीतरी गोड खाऊसं वाटतं। हा ऑप्शन चांगला आहे। चला तर मंडळी, आपला नारळाचा दुधाचा खरवस बनवून तयार झालेला आहे। रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा।